Good morning everybody. I welcome you all in this new session of InfoDose. नमस्कार, मी स्पृहा जोशी. InfoDoseच्या या आजच्या सत्रामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या InfoDose या विशेष जनजागृती अभियानात आपण सगळेजण दर रविवारी सकाळी 11 वाजता भेटतोय. मित्रांनो, कोविडच्या या संकट काळामध्ये सामान्य माणसांच्या मनामध्ये जे काही प्रश्न उद्भवत आहेत, ज्या काही शंका आहेत, त्यांना उत्तर देण्यासाठी आम जनता के मन में उनके सवालों को जवाब देने के लिए, उन्हें एड्रेस करने के लिए InfoDose ये जनजागृति अभियान हमने शुरू किया है. माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा ही आपली अवाढव्य यंत्रणा या कोविडच्या संकटाचा सामना यशस्वीपणे करते. अशातच जनतेच्या मनातल्या कोविड विषयक शंकांचं निरसन करण्यासाठी आपण हे विशेष जनजागृती अभियान राबवतो आहोत. या अभियानाचा भाग होण्याची संधी मला मिळाली याबद्दल मुळात आधी मी खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाउंडेशनचे मनापासून आभार मानते. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की InfoDoseच्या पहिल्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्य टास्क फोर्सचे प्रमुख, कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांच्याशी आपण गप्पा मारल्या. त्यांनी कोरोनाची तिसरी लाट आणि त्या संदर्भातले उद्भवणारे जे सगळे प्रश्न असतात त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं. दुसऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्र पीडियाट्रिक कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर बकुल पारेख यांनी कोरोना काळामध्ये लहान मुलांची काळजी कशी घ्यायची या खूप महत्त्वाच्या विषयावर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं. आणि आता तिसऱ्या सत्रात आपल्या सोबत आहेत पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने. मी त्यांचं मनापासून स्वागत करते. सर नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, सरांची वेगळी ओळख करून द्यायची खरं तर काहीच गरज नाही, पण तरी सुद्धा डॉक्टर तात्याराव लहाने म्हणजे डॉक्टरी पेशा आणि समाजसेवा यांचं चालतं बोलतं उदाहरण आहे. गेल्या 3 दशकांहून अधिक काळ लाखो लोकांना दृष्टी देणारे डॉक्टर लहाने यांनी जे रुग्णालयाचे अधिष्ठाता, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. महाराष्ट्रामधल्या खेड्यापाड्यांमध्ये जाऊन गरीब आणि गरजू रुग्णांच्या मोफत नेत्र शस्त्रक्रिया करून एक नवा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवलाय. सध्या लहाने सर महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सच्या माध्यमातून सुद्धा कार्यरत आहेत. Lahane sir has set an example in terms of social service by helping thousands of needy patients regain their sight with a record number of successful surgeries. His name is widespread across the state as his skill has aided poor and needy from every single corner of Maharashtra. त्यांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या InfoDoseच्या सत्रामध्ये मी मनापासून स्वागत करते. पण आजच्या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेत्री आयशा जुल्का यांनी दिलेल्या शुभेच्छा आपण बघणार आहोत. बाय प्लीज. नमस्ते, मैं हूं आयशा जुल्का. आई होप ऑल ऑफ यू आर फाइटिंग स्ट्रांगली अगेंस्ट कोविड-19 एंड आर सेफ. पिछले साल से पूरी दुनिया इस महामारी की कई दिक्कतों का सामना कर रही है. आम आदमी को बचाने के लिए डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, हमारी गवर्नमेंट, कई सारे NGOs दिन रात लगे हुए हैं. इस समय पर सही वक्त पर मिली सही जानकारी मिलना फायदेमंद साबित हो सकता है, और ये काम आपके लिए कर रहा है InfoDose. इस कैंपेन के जरिए आप कोविड टास्क फोर्स के डॉक्टर्स और एक्सपर्ट्स से डायरेक्ट बात कर सकेंगे. कोरोना के खिलाफ इस जंग में रास्ते पर उतरकर मदद करने वाले मेरे प्रिय मित्र और सांसद राहुल शेवाले जी हर संडे 11 बजे फेसबुक लाइव के माध्यम से आपको इस इंफॉर्मेशन का एक्स्ट्रा डोज देंगे. इसके लिए आपको राहुल शेवाले जी का फेसबुक पेज फॉलो करना है ताकि कोई भी ज़रूरी जानकारी मिस ना हो. InfoDose की पूरी टीम को मेरी बहुत बहुत शुभकामनाएं. मास्क पहने, नियमित रूप से अपने हाथों को धोते रहें और वैक्सीन लेना ना भूलें. धन्यवाद. थँक यू आयशा जी फॉर दिस वंडरफुल वर्ड्स. नाव आता आपल्याला मराठी अभिनेते सुशांत शेलार यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा ऐकूया. नमस्कार, मी सुशांत शेलार.
गेले 1.5 वर्ष आपण सगळेच जण कोरोनाच्या संकट काळात सगळेच जण अडकलो आहोत आणि यामध्ये डॉक्टर्स, नर्स, पोलीस सगळे फ्रंटलाईनवरती काम करणारे कर्मचारी आहेत. यांनी आपल्याला सगळ्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत. अशातच माननीय खासदार राहुल शेवाळे आणि राधा फाउंडेशननी सुद्धा अहोरात्र मदत कार्य सुरू ठेवलेलं आहे आणि अजून एक महत्त्वाचं पाऊल ते उचलत आहेत, म्हणजे इन्फोडोस नावाचं अभियान ते सुरू करतात. त्या अभियानामार्फत मोठमोठे डॉक्टर्स आपल्याला या कोरोनाविषयी इन्फॉर्मेशन देणार आहेत. राहुल शेवाळे यांच्या फेसबुक पेजवरून हे अभियान सुरू होणार आहे दर रविवारी सकाळी 11 वाजता. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, या अभियानामध्ये सामील व्हा आणि राहुल शेवाळे यांच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुशांत, मनापासून आभार या शुभेच्छांसाठी. आणि आता आपल्या सत्राला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या मनातले प्रश्न आपण थेट लहाने सरांना विचारणार आहोत. पण तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुमच्या मनात काहीही प्रश्न असतील, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या आम्हाला नक्की लिहून कळवा, म्हणजे त्यात थेट आपण सरांना विचारूया, त्यांच्याकडून त्यांचं निरसन करून घेऊया. अगर आपके मन में कोई भी सवाल है, इफ यू हैव एनी सिंगल डाउट रिगार्डिंग म्यूकरमाइकोसिस, please write those questions down in the comment box so we can ask these questions directly to Dr. Lahane sir. So आपल्या या सत्राची सुरुवात, माझ्या मनात असलेला पहिला प्रश्न मी लहाने सरांना विचारून करणार आहे. सर, म्यूकरमायकोसिस विषयी अजूनही फारशी माहिती सामान्य जनतेला नाही आहे, तर आम्हाला प्लीज आधी हे सांगा की म्यूकरमायकोसिस म्हणजे नेमकं काय आणि तो कसा होतो? म्यूकरमायकोसिस आता आपण फार या 2-3 महिन्यामध्ये खूप त्याचं नाव ऐकतोय आणि प्रत्येकजण डोळ्याला कुठलाही त्रास झाला तर पहिला प्रश्न असा विचारतो की अरे माझा डोळा तपासा आणि मला म्यूकरमायकोसिस आहे का नाही ते पहा. म्यूकरमायकोसिस हा नवीन आजार नाही आहे. हा आजार यापूर्वी पण होता आणि म्यूकरमायकोसिस हा जो आहे तर याच्यात एक फंगस नाही आहे, हे ग्रुप ऑफ फंगस आहे आणि ह्या सगळ्या ग्रुप ऑफ फंगसमध्ये हे इन्फेक्शन होत असतं. तर हे ब्लॅक फंगस आहे. याच्याबरोबर व्हाईट फंगस असतं कॅन्डिड नावाचं, किंवा येलो फंगस असतं ॲस्परेजियस नावाचं. तर हे जे फंगस आहे तर हे फंगस ज्याची आपण म्हणूया की डायबिटीज आहे समजा त्याला, आणि तो डायबिटीज कंट्रोल नाही आहे, डायबिटिक किटोअसिडोसिस असा त्याच्यात होतो उशीर झाला तर, आणि अशा वेळेस त्याची प्रतिकारशक्ती कमी होते. अशा प्रतिकारशक्ती कमी होणाऱ्या जे रुग्ण आहेत त्याच्यात समजा काही कॅन्सरचे रुग्ण आहेत किंवा काही इम्युनोसप्रेशन थेरपी घेणारे रुग्ण आहेत, अशा रुग्णांना कमी प्रमाणामध्ये हा आजार होत होता. पण आता कोविड झाल्यानंतर ह्या आजाराची संख्या आता वाढत गेलेली आहे आणि त्यामुळे हा जो आजार आहे याची आपण आता चर्चा करत आहोत. कारण हा जो फंगस आजार आहे हा कोविडमध्ये संख्या वाढण्याचे कारण खूप आहेत. ते असे आहेत की हा जो आपण कोविड बघतो तर कोविडमध्ये जेव्हा पेशंट आजारी होतो त्यावेळेस हा डेल्टा प्लस जेव्हा आला आपल्याकडे किंवा डेल्टा जो आला तर हा डेल्टा नावाचा जो व्हायरस आहे तो आपल्या शरीरातील पॅनक्रियास नावाचं जिथं इन्सुलिन सिक्रेशन होतं तर ते इन्सुलिन सिक्रेशन होणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत बीटा सेल, तर ह्या बीटा सेलला तो मारतो आणि त्याच्यामुळे जे इन्सुलिन सिक्रेशन होणार आहे ते कमी करतो. एक. दुसरं, जेव्हा आपण आपल्याला कोविड झालेला असतो त्यावेळेस स्टेरॉइड दिलं जातं, त्याच्यामुळं पुन्हा आपली प्रतिकारशक्ती कमी होते. त्याचबरोबर आपलं डायबिटीज वाढतं. त्याच्याबरोबर आपण आयर्न आणि झिंक ही औषधं त्यांना देतो आणि ही औषधं त्यांना जरुरी असतात म्हणून दिली जातात. तर या सगळ्या औषधामुळे प्रतिकारशक्ती आणखी कमी होते. आणि मग हा असा होतो कसा? हा हवेमध्ये असतो आणि हा जमिनीमध्ये असतो. म्हणजे आपली जी हवा आहे त्या सगळ्या हवेत, असं नाही की फक्त दूषित हवा, सर्व हवेमध्ये म्यूकर असतो किंवा जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये म्यूकर असतो. आणि मग काय होतं की हा म्यूकर जेव्हा प्रतिकारशक्ती कमी होते अशा वेळेस तो आपल्या शरीरात जातो आणि आपल्या शरीरात जाऊन मग तो आपल्या शरीरात गेल्यानंतर त्याचा संसर्ग होतो आणि अशा प्रकारचा हा म्यूकरमायकोसिस आहे. आणि म्हणून आता आपण जे पाहतो आहे की हा जो म्यूकर आहे तर हा कोविडच्या रुग्णांना जास्त प्रमाणात दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे.
सो ऑलरेडी प्रतिकारशक्ती कमी होत असल्यामुळे त्याची चिन्ह आता जास्त दिसायला लागलेली आहेत. पण जर म्युकर मायकोसिस वरती कुठले नेमके उपचार किंवा ते फाईट करण्यासाठी काही SOP आहेत का? नाही, मुख्यतः मी त्याच्या म्युकर मायकोसिसच्या उपचाराच्या पूर्वी म्युकर मायकोसिसची चिन्ह लक्षणं काय आहेत याच्यावर तुम्हाला सांगतो, मग त्याच्या उपचारापर्यंत मी जाईल. मुख्यतः जेव्हा आपण म्युकर मायकोसिस म्हणतो तर डोळ्याला आलेली प्रत्येक सूज हा म्युकर मायकोसिस असू शकत नाही, किंवा गालाला किंवा दाताला आलेली सूज हा म्युकर मायकोसिस असू शकत नाही. आणि म्हणून छोटीशी सूज आली तर त्याच्यासाठी घाबरून जाऊ नका. हा म्युकर मायकोसिस कधी होतो? हा म्युकर मायकोसिस तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली तर होतो. आणि होत असताना काय होतं? आपल्या नाकातनं पाणी येतं, आपल्या नाकामध्ये रक्तस्राव होऊ शकतो, आपला डोळा दुखतो, डोळ्याच्या बाजूला किंवा गालावर सूज येते, ही खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आपलं जे आतला टाळूचा भाग आहे तिथे काळे डाग पडतात, किंवा दात सुजतो किंवा दात पडतो. नाक आहे, नाकाच्या आतल्या भागामध्ये काळे डाग पडतात. याचं कारण असं आहे की हा जो म्युकर मायकोसिस आहे हा आपल्या डोळ्याच्या पाठीमागे सायनस नावाची पोकळी असते, या पोकळीमध्ये हा आजार होतो. आणि तो पोकळीत झाल्यानंतर मग फुफ्सात पण होऊ शकतो, बरोबर आहे. आणि हा जो आजार आहे तर हा जेव्हा आपल्या सायनसमध्ये होतो तर सायनसमध्ये होण्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे अक्यूट, म्हणजे एकदम झालेला असा इन्व्हेजिव्ह म्हणतो आपण त्याला. तर हा जो अक्यूट आजार आहे जो आता आपण कोविडमध्ये बघतो तो जास्त धोकादायक, डेंजरस असतो तो. आणि दुसरा असतो क्रॉनिक, याच्यामध्ये फार धोका निर्माण होत नाही. आणि त्यामुळे याची लक्षणं खूप महत्त्वाची आहेत. ती लक्षणं अशी आहेत की तुमचं डायबिटीज कंट्रोल नाही आहे तर हा आजार होऊ शकतो. म्हणून सगळ्यांनी डायबिटीज कंट्रोल करणं गरजेचं आहे. दुसरं, तुम्ही काही औषधं घेत असाल, जसं किडनी बदललं आहे माझ्यासारखं, माझं किडनी बदललं आहे, मी तशा प्रकारचे औषधं घेतो तर त्यामध्ये होऊ शकतो. किंवा इतर इम्युनोसप्रेशन ड्रग तुम्ही घेताय, किंवा काही कॅन्सरचे ड्रग घेताय, HIV चे ड्रग घेताय, अशा वेळेस हा होऊ शकतो. आणि याची लक्षणं फक्त डोळा सुजणे एवढंच नाही आहे, पण डोळा सुजणे, डोकं दुखणे, बाजूचा आपला जो गाल आहे तो सुजणे, दात दुखणे, काळे डाग पडणे, इथला भाग बधीर होतो, हा सगळा भाग आहे तो बधीर होतो. या सगळ्या गोष्टी त्याच्यात लक्षण आहेत. त्यामुळं साध्या गोष्टीसाठी काळजी करू नका. कोविड झाला असेल तरच होतो हे नक्की आहे, पण कोविड नसेल तर होत नाही असं नाही. पण कोविड नसेल आणि डायबिटीजसारखे आजार नसतील तर नक्की होत नाही. त्यामुळे ज्यांना कोविड झाला नाही त्यांनी काळजी करायची गरज नाही. मग हा कधी होतो कोविड झाल्यानंतर? तर कोविड जेव्हा होतो तर तेव्हा 14 दिवसानंतर, म्हणजे 2 आठवड्यांनी याची सुरुवात होऊ शकते. त्यावेळेस आपण जेव्हा सुट्टी करतो, आता नवीन असं केलं आहे की याची सुट्टी करत असताना ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांची एंडोस्कोपिक तपासणी करून घरी पाठवतो. ज्यामुळे सुरुवात झाली असेल तर आपलं त्याला हे करता येतं. दुसरं, हा घरी जातो. घरी गेल्यानंतर जर आपण काळजी केली नाही तर हा आजार होऊ शकतो. म्हणजे कोविड आहे, डायबिटीज आहे, गोळ्या घेतल्या आहेत, याच्यानंतर तुम्ही घरी गेलाय आणि काळजी घेतली नाही तर हा आजार होऊ शकतो. जर घरी जाऊन आपण स्वच्छता पाळली तर हा आजार होत नाही. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. फक्त एकच आहे की प्रत्येक 7 दिवसांनी आपण दाखवलं पाहिजे, आणि ते दाखवलं तर हा आजार नक्की होत नाही. आता स्पृहाच्या प्रश्नाला मी येतो. स्पृहा, तू जसं मला म्हटली की याच्यावर उपचार काय आहेत, तर आता आपले काही हिंदी भाषिक पण आपल्यावर ऐकतात, इंग्रजी भाषिक पण आपल्यावर ऐकतात. तर त्यांना मला सांगायचं आहे कि म्यूकर माइकोसिस ये जो बीमारी है, ये बीमारी जिसका इम्यूनिटी है ना कम हो जाता है, और ये कम होते वक्त जिनका डायबिटीज़ कंट्रोल नहीं है और जिनको कोविड हुआ है उनको जो गोलियां दी जाती है वो गोली से, और दूसरा है कि जो डेल्टा वायरस नया आया, पहला वो में अपन देखे उसमें किसी को ये म्यूकर माइकोसिस हुआ नहीं है, बट दूसरा जब आया तभी क्यों हुआ? अगर ये कोविड से हो रहा था तो पहली वेव में भी होना चाहिए था, वो नहीं हुआ है। दूसरी वेव में इसलिए हो रहा है कि ये जो डेल्टा नाम का वायरस है, ये वायरस अपने पैनक्रियाज जो होते हैं, इंसुलिन, डायबिटीज कंट्रोल करने का जो इंसुलिन आता है अपने शरीर में पैनक्रियाज से सिक्रीट होता है, तो वहाँ का एक बीटा सेल बोल के होता है, वो बीटा सेल को ये मार देते हैं, और ये मारने की वजह से इंसुलिन सिक्रीट नहीं होता है। क्या हो रहा है? एक तो डायबिटीज कंट्रोल नहीं है, स्टेरॉइड दे रहे हैं, बीटा सेल काम नहीं कर रहे हैं,
ये सब चीज़ें इकट्ठा होने के बाद जो हवा में या कहीं ज़मीन पे गिरे वाली जो ये है अपना फंगस है, वो अपने शरीर में एंट्री करता है। कहाँ से करता है? नाक से एंट्री करता है। और ये एंट्री करने के बाद नाक के पीछे जो साइनस होते हैं, इसके आँख के पीछे साइनस है, उसमें जाके, ये जगह है, खुली जगह है, वहाँ जाके इन्फेक्शन करता है। इन्फेक्शन 2 टाइप का होता है। एक होता है एक्यूट, इन्वेजिव होता है वो, दूसरा होता है क्रॉनिक, स्लोली होने वाला। जो एक्यूट हो रहा है अभी कोविड में, वो डेंजरस है, क्योंकि ये इन्फेक्शन आँख में आ सकता है, वैसा ब्रेन में जा सकता है। जब भी अभी आप देख रहे हैं कि कुछ लोगों में डेथ हो रहा है, ये क्यों हो रहा है? क्योंकि जब भी इन्फेक्शन हो जाएगा तभी वो जल्दी नहीं जा रहे हैं, वो लेट जा रहे हैं। अगर वो लेट जाएंगे तो उसके बाद क्या होता है कि तब तक इसके पीछे जो साइनस होता है, साइनस के पीछे कैवर्नस साइनस बोल के और एक साइनस होता है, और वो साइनस में जाके ये फंगस बैठ जाता है। अगर ये बैठा तो उसके पीछे होता है ब्रेन, और ये जो ब्रेन होता है वहाँ जाके इन्फेक्शन होने के बाद इसको कंट्रोल करना डिफिकल्ट जाता है। और इसीलिए सबको मुझे बोलना है कि एक ही ख्याल करो कि अगर आपको कोविड हुआ है, आपको डायबिटीज़ है, तो अगले 1 महीने तक आपने ख्याल करना है। अगर आप बोलेंगे कि कितने दिन तक होता है, ये वैसा 1 महीने तक ही होता है, उसके बाद कंट्रोल होने के बाद होता नहीं है। अगर आप डायबिटीज़ कंट्रोल कर ही नहीं रहे हो, उसके बाद हो सकता है, लेकिन महीने के बाद होने के चांसेस कम होते हैं। और इसीलिए जो डिसीज़ है उसका आप ख्याल करना चाहिए। और अभी इस प्रकार का दूसरा क्वेश्चन है, उसका स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर क्या है, इसका एसओपी क्या है और इसका ट्रीटमेंट क्या है। देखिए, पहला, ये डिसीज जो है ये अपने साइनस में होने की वजह से ये डिसीज क्या करता है ये डिसीज जब भी हो जाता है तो वहाँ जो ब्लड वेसल्स होते हैं उसको थ्रोम्बोसिस करता है। वो थ्रोम्बोसिस मीन्स क्या, वहाँ के ब्लड वेसल वहाँ ब्लड सप्लाई नहीं करते हैं, और इसीलिए मेडिसिन से इससे ज़्यादा फायदा होता नहीं है। इसलिए क्या करना चाहिए, जैसा ही अगर जल्दी आते हो और तब तक थ्रोम्बोसिस नहीं हुआ है तो मेडिसिन फायदा करता है। और मेडिसिन होता है एम्फोटेरिसिन बी नाम का एंटी फंगल मेडिसिन है ये, और ये दिया जाता है 2 हफ्ते से 3 हफ्ते तक ये दे लेना पड़ता है। अभी ये जो एम्फोटेरिसिन बी दे रहे हैं, अर्ली स्टेज में आप जाते हो तो आपको सर्जरी नहीं लगता है, लेकिन थोड़ा लेट हो गया तो इसका ट्रीटमेंट है उसको निकालने का, वहाँ से क्लीन करने का। मीन्स क्या, जो फंगस जाके अपने साइनस में बैठा है वो साइनस को क्लीन करने का, इसको बोलते हैं डिब्राइडमेंट एंड क्लीनिंग, उसको निकाल देते हैं। अभी इसको निकालने के बाद क्यों निकालते हैं, इसीलिए निकालते हैं कि ये फंगस अंदर जाने के बाद अगर वो बढ़ गया और अपन मेडिसिन दे रहे हैं तो मेडिसिन कहाँ से जाता है, ब्लड से जाता है, लेकिन ये फंगस वहाँ का जो ब्लड वेसल है उसी को बंद करता है, तो ये मेडिसिन वहाँ तक पहुँचता नहीं है। और ये पहुँचता नहीं है बोल के अपने को वहाँ जाके उसको निकालना पड़ता है। उसको जो भी एरिया है उसको डिब्राइडमेंट करके निकालते हैं, तो क्या होता है, ब्लड वेसल्स ओपन हो जाते हैं। अगर वो ओपन हो गए तो अपन जो उसको दवा दे रहे हैं वो दवा काम करती है। इसलिए 2 चीज़ें करना पड़ता है, एक तो इसका ऑपरेशन करना पड़ता है और उसके बाद इसको दवा देना पड़ता है। फंगस है बोल के लॉन्गर आप देखते हैं कि एंटीबायोटिक 7 दिन लेते हैं, बट फंगस में जो एंटी फंगल है वो एंटी फंगल 2 हफ्ते से 3 हफ्ते तक लेना पड़ता है एक। उसके बाद मेंटेनेंस डोज होता है, उसको पोसाकोनाजोल बोल के दूसरा मेडिसिन है, वो अपने अगले महीने तक देते हैं। तो पहले देते हैं एम्फोटेरिसिन बी और बाद में देते हैं पोसाकोनाजोल जब भी आपको छुट्टी कर रहे हैं। तो ये 2 चीज़ें अगर आप करते हो तो इसमें ज़्यादा आप उसको ट्रीट कर सकते हैं, ट्रीटमेंट है। अगर आप लेट आते हो तो ही इसका ट्रीटमेंट में प्रॉब्लम हो सकता है। और इसीलिए पहला काम करना है कि जब भी आप घर जा रहे हो तो खुद को क्लीन रखना है। अगर क्लीन रखते हो तो ये नहीं होता है। उसके बाद हमने जो आईसीयू है वहाँ भी क्लीन होना जरूरी है, वो जहाँ क्लीन कर रहे हैं, और ऑल प्रिकॉशंस आर टेकन। और मुझे लगता है कि ये जो है ये कम होते जा रहा है और सब लोगों ने इसका ख्याल करना जरूरी है। सरांनी खूप व्यवस्थित आणि मुद्देसूद आणि मला वाटतं सगळ्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर दिलंय। सर, आपल्याला ऑडियन्सचे प्रश्न यायला सुरुवात झाली आहे, प्रेक्षकांकडनं त्यांनी त्यांच्या शंका विचारायला सुरुवात केली आहे। प्रिया मुणगेकर म्हणून ते आपल्याला विचारतात की म्युकर मायकोसिस
Can mucormycosis be caused because of over inhalation of steam? हाँ, ये जो उन्होंने पूछा है कि ओवर इनहेलेशन ऑफ स्टीम से म्यूकरमाइकोसिस होता नहीं है, आप उसको तुम्हारे दिमाग से हटा दो। ओवर इनहेलेशन जी, देखिए जब भी इनहेलेशन ले रहे हो उसका टेम्परेचर ज़्यादा है, और ये टेम्परेचर ज़्यादा होने के बाद वह फंगस नहीं होता है, और इसीलिए ये आपने कभी सोचना भी नहीं है कि वो बढ़ता नहीं है। आप इनहेलेशन, हाँ इनहेलेशन से बर्न हो सकता है, बर्न अपने नाक में बर्न होता है, वो आप अवॉइड कर सकते हो, लेकिन इनहेलेशन से फंगस नहीं होता है, तो आप वो आपके दिमाग में से हटा दो। प्रियाजी, म्हणजे थोडक्यात रोज स्टीम घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे, त्याची काळजी करू नका, त्यामुळे म्युकरमायकोसिस होत नाही आहे। आराधना साळवी सर आपल्याला प्रश्न विचारत आहे की इफ अ पर्सन हॅज टेकन फर्स्ट वॅक्सीन अँड बिफोर अ सेकंड वॅक्सीन ही और शी हॅज बीन डिटेक्टेड पॉझिटिव्ह फॉर कोविड, देन फॉर हाऊ मेनी डेज द पर्सन हॅज टू वेट फॉर हिज सेकंड वॅक्सीन, और ही कॅन डायरेक्टली टेक सेकंड वॅक्सीन ऑन द scheduled date? See, when there is a first vaccine is taken, and then you have got the infection of the COVID, so in that it is always better that after 3 months, it means till 3 months you will not avoid, you will not take the second dose. After 3 months of the infection, it means you infected on what date, from that 90 days you will take the another dose. Now you will again ask me, then that first dose is effective or not? See, what is the first dose? First dose is to, you can say, stimulate the antibodies in our body. Okay, so that is the first dose. Now what the virus is doing? Virus is also creating the antibodies in our body, and so because virus has created the antibody, if you take this vaccine after 3 months, that is effective. So कोविड झाल्यानंतर 3 महिन्यांनी वॅक्सिन घ्यावी, सेकंड डोस. म्हणजे मध्ये तुम्हाला कोविड झाला किंवा नाही झाला तरीही 3 महिन्यानंतर दुसरा डोस घेणं गरजेचं आहे? नाही असं नाही आहे. आपल्याला जर पहिला डोस घेतला असेल आणि ते कोवॅक्सिन असेल तर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा आहे. बरोबर. ते कोविशिल्ड असेल तर 8 आठवड्यानंतर आपण दुसरा डोस घेऊ शकतो. म्हणजे कोविशिल्ड पहिला डोस, 8 आठवड्यानंतर दुसरा डोस, आणि समजा मध्ये आजार झाला असेल तर मात्र त्या दिवसापासून पुढे 3 महिन्यांनी आपण दुसरा डोस घेऊ शकतो. पुढचा प्रश्न आलाय सर, रिडॅन फर्नांडो आपल्याला विचारतायत, विच पीपल आर ॲट मोर रिस्क टू गेट इन्फेक्टेड बाय दिस फंगल इन्फेक्शन? ज्याचं उत्तर दोज पीपल who are not controlling the diabetes. Now what is the control of diabetes? It is not only the medicine but exercise. They should do exercise for minimum 45 minutes every day, and the diet control. Those people who get the ketoacidosis, means the diabetes is more than 350, like that one. Secondly, those people are like an organ transplant and on immunosuppressants medicine like a kidney transplant, liver transplant. Those people are having the cancer and they are on the treatment. Those people are having HIV, they are on treatment, or they are having the immunosuppressants drug and they are on the treatment. Means what? All the people whose immunity is less than normal, in such patients you get the fungal infection. So इसलिए आपको फंगल इन्फेक्शन होने के लिए आपका इम्यूनिटी कम होना पड़ता है, और ये इम्यूनिटी कम होने के मैंने डिसीजेस बताए कि ऑर्गन ट्रांसप्लांट एक उसका डिसीज है, कैंसर डिसीज है, HIV डिसीज है, और इम्यूनोसप्रेशन जहाँ ले रहे हो उसमें जहाँ भी बहुत सारी जगह होता है, एलर्जी होता है, ये सब चीज़ें होते हैं, तो अपनी गोली लेते हैं, उन लोगों में ये बीमारी होती है. पुढचा प्रश्न आपल्याला विचारला प्रणव नाईक यांनी, काही दिवसांपूर्वी जर डेल्टा प्लस हा एक नवीन व्हेरियंट आला असं आपण ऐकलं, आणि आता याच्या पुढे एक लांबडा, मग कपा, असे आणखी नवीन नवीन व्हेरियंट्स आता ऐकायला येत आहेत, तर हे व्हेरियंट्स नक्की काय आहेत? नाही, आता कसं आहे की मला सगळ्यांना यावर समजावून सांगायचं आहे की हे बघा, आपल्याकडे याच्यापूर्वी जेव्हा अशा प्रकारचे पॅन्डेमिक आले तर त्या पॅन्डेमिकमध्ये जसं 1918मध्ये स्पॅनिश फ्लूचं पॅन्डेमिक आलं, हे पॅन्डेमिक संपल्यानंतर 3 वर्षांनी माहीत झालं की हे व्हायरस होता. तोपर्यंत हा व्हायरस होता हेही आपल्याला माहिती नव्हतं. तर तसं आता काय झालं आहे की गुगलमुळे आपण सगळेजण आता आपलं नॉलेज खूप येत आहे, आणि मग काय होतं की आपण जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं म्युटेशन होतं तर मग ते काय आहे याचा आपण विचार करतो. तर हे बघा, व्हायरस जो आहे हा व्हायरस
स्वतःला बदलत असतो. बरोबर आहे. बदलत असतो म्हणजे काय, त्याचं स्वरूप बदलत असतो. स्वरूप काय बदलतो तो, तर आपल्याला आपण त्या व्हायरसला बघतो ना, असे काटे आहेत बाहेर आहे ना, त्याला स्पाइक प्रोटीन म्हणतात. हे जे काटे आहेत त्याचे व्हायरसचे हे स्पाइक प्रोटीन आहे. तर तो प्रत्येक वेळेस जर तुम्हाला आता आय डोंट नो, तुम्हाला गोगलगाय म्हणून एक असतं बघा, गोगलगाय, तिला शिंग असतात. ते प्रत्येक वेळेस असे शिंग म्हणून शिरत असते मध्ये. तर तशा प्रकारचं हे आहे की याच्यामध्ये की हा व्हायरस स्वतःला वाचवण्यासाठी, म्हणजे आपण त्याच्या अंगावर काय टाकतोय, त्याच्या अंगावर आपण टाकतोय इम्युनायझेशन, त्याच्या अंगावर काय टाकतोय अँटीबॉडीज, हे सगळं टाकतोय. मग तो काय करतो, स्वतःला वाचवण्यासाठी त्याचं स्वरूप बदलतो. आणि व्हॉट इज द म्युटेशन? म्युटेशन इज चेंज इन द स्पाइक प्रोटीन ऑफ COVID-19. That is called mutation. Now when this mutation happens, if you see every 11 day mutation of COVID-19 is happening. It means there may be more than 1000 mutation till date. Now why we are concerned with few mutations? Because जब भी अपन कौन से भी म्यूटेशन को सोचते हैं तो ये म्यूटेशन को सोचते वक्त ये चीज़ें सोचते हैं कि जिसका इन्फेक्टिविटी कितना है. डेल्टा देखा, डेल्टा पूरे वर्ल्ड में है और इन्फेक्टिविटी खूब बहुत ज़्यादा है. इन्फेक्टिविटी के साथ और क्या सोचते हैं कि ये जब भी फर्स्ट वेव में थे तब एक इन्फेक्शन का आदमी 3 लोगों को इन्फेक्शन दे सकता था. जब भी डेल्टा आया तो एक डेल्टा का इन्फेक्टेड पर्सन कैन गिव इन्फेक्शन टू 20 पीपल, 20 लोगों को देता है. इसका मतलब क्या हुआ, इन्फेक्टिविटी बढ़ गया. दूसरा क्या हुआ कि इसमें यंग लोगों को इन्फेक्ट किया. पहले कैसा था कि 50 एंड अबव, और जब भी डेल्टा आया तो 20 to 50 इन लोगों को इन्फेक्शन किया. तो ये जो डेल्टा वायरस है, ये दिस इज द डेल्टा वायरस जो है आज ही डोमिनेंट है ना. अल्फा वायरस आया, गामा वायरस आया, ये सबको मार के डेल्टा वायरस आज भी काम कर रहा है. तो इसका म्यूटेशन जो होता है, ये म्यूटेशन होने के बाद क्या म्यूटेशन हो रहा है वो, कि इम्यूनिटी जो अपने बॉडी में आ रही है उसको एस्केप करना इज कॉल्ड म्यूटेशन. इट मीन्स इम्यूनिटी होने के बाद इन्फेक्शन होना इज म्यूटेशन, और इसीलिए वो चेंज कर देता है. तो अभी क्या डिस्कशन होता है कि ये क्या हो रहा है, डेल्टा प्लस क्या है. सी, डेल्टा प्लस ऐसा है कि जो अभी देख रहे थे अपन इन्फेक्शन, इसमें से ये डेल्टा प्लस आके अपने पास 6 जून को डेल्टा प्लस का पहला पेशेंट देखा, और अभी डेल्टा प्लस अपने पास है लेकिन परसेंटेज इज 0.05. इतना कम परसेंटेज में ये डेल्टा प्लस अपने आज है. लेकिन डेल्टा प्लस 1 महीने से है. इसका मतलब है अगर ये डेल्टा प्लस ऐसा ही रहा तो आज तक अपने बॉडी में क्या हुआ है, डेल्टा के एंटीबॉडीज है. डेल्टा अपने को हुआ है, उसके एंटीबॉडीज है. डेल्टा प्लस के अपने को एंटीबॉडीज नहीं है, और इसलिए ये बढ़ गया तो ये थर्ड वेव ला सकता है डेल्टा प्लस. इट मीन्स डेल्टा अभी थर्ड वेव नहीं लाएगा. अगर ज़्यादा बढ़ गया तो इट इज़ कॉल्ड सर्ज. इट मीन्स डेल्टा जैसा अभी देख रहे हैं अपन कोल्हापुर में, सांगली में थोड़े बढ़ गए हैं, तो दैट इज़ अ सर्ज. ये थर्ड वेव नहीं है. उसी के जैसा कि ये डेल्टा अगर ऐसा ही रहता है प्लस, वो थर्ड वेव ला सकता है. अभी उसी के साथ स्प्रा ने मुझे और कुछ बहुत सारे नाम बता दिए हैं. तो उसमें एक है लैम्बडा, है ना. तो अभी लैम्बडा जो है पहली बार 1 साल पहले पेरू में देखा गया था, है ना, लैम्बडा. तो ये है C.37 लैम्बडा. ये मोर इन्फेक्टिव है. अभी ये 25 कंट्री में है लैम्बडा. इंडिया में अभी तक लैम्बडा आया नहीं है. व्हाट इज लैम्बडा? लैम्बडा जैसा अपन बोलते हैं ना 2 म्यूटेशन, वैसा ये 7th म्यूटेशन है. ये 7th है ना. तो ये म्यूटेशन लैम्बडा है. अभी लैम्बडा इन्फेक्टिव है, 25 कंट्री में है, इंडिया में आया नहीं है. बट ये लैम्बडा ने अभी तक कोई वेव नहीं दिया है, वेव नाही हो गई है. या लॅम्बडामुळे आणखी कुठली वेव आलेली नाही आहे. त्याच्यामुळे त्याची काळजी करायची गरज नाही. पण हा लॅम्बडा आहे, पुढे चालून हा वेव आणू शकतो. मग पुढचा काय आहे, एक इप्सिलॉन नावाचा दुसरा स्ट्रेन आला आपल्याकडे. मग हा काय करतोय, हा 5, जसं म्युटेशन 2 झालं, म्युटेशन 7 बघितलं, म्युटेशन 3 आणि म्युटेशन 5 म्हणजे हा इप्सिलॉन आहे. हा पहिल्या कॅनडामध्ये आला होता, आता हा 50 कंट्रीमध्ये आहे हा इप्सिलॉन. मग हा पुढची वेव आणणार आहे का? आज तरी हे सगळे जे व्हेरियंट आहेत
हे व्हेरियंट आपल्याकडे आहेत, याच्यापैकी कोणीतरी किंवा एखादा नवीन म्युटेशन ही थर्ड वेव्ह आणू शकतो. आणि ही आणण्यासाठीची जे ग्राउंड काय असतं की त्याचे जे अँटीबॉडीज आहेत आपल्या शरीरात नसतात आणि त्यामुळे हे थर्ड वेव्ह आणू शकतात. तर ह्याच्यासाठी हे जे म्युटेशन्स आहेत, म्युटेशन म्हणजे आपल्या स्पाईक प्रोटीनचे जे स्पाईक आहेत ते सगळे ते वेगळे करून आपण त्याला इन्फेक्शन करणं. आपण पाहिलं पहिल्या वेव्हमध्ये जेव्हा कोविड-19 आला होता तेव्हा 3 माणसांना व्हायचा. मग डेल्टाचं काय झालं? डेल्टा 20 लोकांना होत होता. मग याचा अर्थ काय? पहिला होता तो डिंक सारखा होता, म्हणजे चिटकला तर चिटकला, नाही तर नाही. दुसरा पेविकॉल, तो चिटकायचाच आहे ना. म्हणजे काय आहे की हा दोन्हीमध्ये फरक आहे. आणि त्यामुळे जे व्हेरियंट आहेत या व्हेरियंटबद्दल आपण सगळ्यांनी जागरूक याच्यासाठी राहिलं पाहिजे की हे व्हेरियंट पुढची वेव्ह आणू शकतात. मग आता जागरूक कसं राहायचं? आपल्याकडे जागरूक राहण्यासाठी फार साधी गोष्ट आहे जी आपण कितीही समजावून सांगितलं तरी आपण करत नाही. आणि ती साधी गोष्ट आहे की मास्क घालणं, किंवा डबल व्हेरियंट आला आहे तर डबल मास्क घालणं. आपण जर कपड्याची मास्क घालत असू तर ती डबल घालावी, 95 मास्क घालत असू तर ती सिंगल घालावी. पण मास्क घालणं हे महत्त्वाचं आहे. आता डेल्टा प्लस आजचं जर आपण पाहिलं, जे पेशंट आता आपल्याकडे आले होते त्याच्यामधले पेशंटला फार मोठ्या प्रमाणामध्ये इन्फेक्शन नाही, फक्त एका पेशंटचा मृत्यू झाला आहे. बाकी हा डेल्टा प्लस फार सिरियस दिसत नाही आज तरी. पण पुढे चालून हा काय करेल सांगता येत नाही. त्याचबरोबर बरीचशी चर्चा आहे की मग हा वेव्ह आलीच तर काय करणार, तर ती लहान मुलांना होणार का? हे बघा, वेव्ह आली तर लहान मुलांना होईल अशी चर्चा आहे. ते होईल का नाही सांगता येत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आपण लहान मुलांना होईल असं का म्हणतो आहे? पहिली वेव्ह 50 पर्यंत आली, दुसरी वेव्ह 20 पर्यंत आली. आता आपण काय करतोय, 18 वर्षाच्या वरच्या लोकांना इम्युनायझेशन देतोय, पण त्यांना इन्फेक्शन पण झाले, म्हणजे डबल त्यांना इम्युनिटी आली आहे. पण 18 वर्षाच्या खालच्या मुलांना इम्युनिटी आलेली नाही आहे. आणि म्हणून हा एक गेस आहे, केला आपण वैज्ञानिक गेस म्हणतो की ते 18 वर्षाच्या खाली ज्यांना इम्युनिटी नाही आहे त्यांना होऊ शकतं. पण आपण पाहिलं की 50% मुलांच्या मध्ये अँटीबॉडीज आल्या आहेत, त्यामुळे तिथे देखील कमी व्हायची शक्यता आहे. दुसरं, याचं जॉग्राफिकली काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? हो. आज आपण पाहिलं की पहिलं शहरात झाला, आता खेड्यात गेला आहे, तर पुढची सुरुवात खेड्यापासून होऊ शकते. आणि म्हणून किंवा ज्यांना पहिल्या वेळेस 50 नंतर झाला होता त्यांना हा आजार होऊ शकतो. तर यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा जो आजार येणार आहे तर हा येऊ नये लवकर, याच्यासाठी आपण सगळ्यांनी कंटाळा न करता, आपण जसं कपडे घालतो ना रोज तसं आपण मास्क घालूया. आपण बाहेर जाऊन कपडे काढतो का? नाही काढत. तसं आपण मास्क काढायची नाही. आपण जर मास्क काढली नाही, मास्क ठेवली आपण, तर हा आजार उशिरा येईल. हे बघा, आपल्याला ऑगस्टमध्ये किंवा जुलैमध्ये थर्ड वेव्ह येणारी परवडत नाही. त्याचं कारण असं आहे की एवढ्या लवकर आली तर ती जास्त मोठ्या प्रमाणात येईल. मग किती पेशंट येतील? आपण पाहिलं पहिल्या वेव्हमध्ये आपल्या महाराष्ट्रात 19 लाख आले, दुसऱ्या वेव्हमध्ये 40 लाख आले. मग तिसऱ्या वेव्हमध्ये किती येतील? तर त्यात आतापर्यंतच्या अभ्यासानुसार तिसऱ्या वेव्हमध्ये पेशंट कमी येत असतात. म्हणजे ते जर आपल्या 30% कमी आले तर एक 25-30 लाख पेशंट, 25 ते 27 लाख पेशंट येतील. पण वाढले तर 25% पेशंट वाढले तर 50 लाख येतील. ते आपलं परवडणारं नाही आहे. आणि त्यामुळे ही लवकर येऊ नये याच्यासाठी आपला कंटाळा सोडा. मला माहिती आहे की 15 महिन्यापासून तुम्ही मास्क घालताय, कंटाळून गेलाय, पण त्यामुळे हे प्रश्न सुटणार आहेत का? नाही सुटणार आहेत. जसं आपण कपडे घालायला जन्मभर कंटाळत नाही तसं मास्क घालायला कंटाळू नका. मास्क घाला आणि मास्क नाकाच्या खाली घालू नका, हनवटीवर घालू नका. मास्क पक्की लावा की ज्याच्यामुळे आपल्यावर इन्फेक्शन होणार नाही. असं झालं तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये किंवा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये थर्ड वेव्ह येईल, ही आपल्याला फायद्याची. त्याचं कारण आहे तोपर्यंत आपलं इम्युनायझेशन झालेलं असेल. आणि म्हणून जरी हा आजार आला तिसऱ्या वेव्ह तर त्यावेळेस आपली इम्युनिटी चांगली असेल आणि हा आजार एकदम सौम्य माइल्ड स्वरूपाचा येईल. आणि म्हणून याला उशीर करायचा आपल्या हातात आहे. उशीर नक्की करता येतं, थांबवणं आपल्या हातात नाही आहे, उशीर करणं आपल्या हातात आहे. पण उशीर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मास्क घातली पाहिजे, सॅनिटाईज केले पाहिजे, त्यानंतर डिस्टन्स ठेवलं पाहिजे. आणि आपण जिथं आहेत तिथं एसीत न बसता खिडक्या उघडा, हवा येऊ द्या.
खिडक्या उघडणं हे चौथा महत्त्वाचा पॉईंट आहे, तोही आपण केला पाहिजे. आपण हे केलं तर मला असं वाटतं की याचा नक्की फायदा होईल. सर, पुढचा प्रश्न साधारण ह्याच विषयाला थोडासा पुढे घेऊन जाणारा प्रथमेश बोऱ्हाडे यांनी आपल्याला विचारलाय, हाऊ इज द गव्हर्नमेंट अँड द टास्क फोर्स प्रिपेअरिंग फॉर दीज न्यू व्हेरियंट्स? मला याच्यात असं सांगायचं आहे की आपण खूप नशीबवान आहेत. का नशीबवान आहेत? कारण महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय आणि आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब, हे वैज्ञानिक दृष्टीने विचार करणारे द्रष्टे मुख्यमंत्री आहेत. आणि आपल्याला सांगतो की लीडिंग फ्रॉम फ्रंट आपण नेहमी ऐकतो, याचा अर्थ काय? साहेबांच्याकडे बघा, लीडिंग फ्रॉम फ्रंट ते जे काम करतायत, तर मला असं वाटतं की त्यांच्यामुळे ज्या आपला काही तयारी करायची आहे त्या तयारी होत आहेत. आणि म्हणून सरकार जी तयारी करत आहे त्या तयारीमध्ये सगळं आपण पाहिलं. पहिल्या वेळेस आपल्याकडे बेड कमी होते, तर त्यावेळेस 3,60,000 बेड झाले. आता दुसऱ्या वेळेस आपण बघतोय की 4,60,000 बेडची तयारी केली आहे. 1,05,000 आपल्याकडे ऑक्सिजनच्या खाटा आहेत, 19,000 आपल्याकडे ICUचे बेड आहेत, 12,000 आपल्याकडे व्हेंटिलेटर आहेत. ही सगळी सोय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकाराने झाली आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी जे काम केलं आहे, या कामाला या जगात तोड नाही, इतकं मोठं काम त्यांनी केलं आहे. आणि म्हणून त्यांचं नाव या सगळ्या गोष्टीमध्ये, जर कुठला आजार आला तर त्यांचं सगळीकडे मार्गदर्शन घेतलं जाईल, एवढं मोठं काम त्यांनी केलं आहे. आणि म्हणून आत्ता पुढची सोय काय? पिडियाट्रिक टास्क फोर्स. आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या पुढाकाराने पिडियाट्रिक टास्क फोर्स निर्माण केला गेला. आपल्याकडे आयुष टास्क फोर्स निर्माण केला गेला, आपल्याकडे टास्क फोर्स निर्माण केला गेला. आणि आज पिडियाट्रिकमध्ये काय लागणार आहे? तर आपला मॅनपॉवर लागणार आहे, आपला ट्रेनिंग लागणार आहे. तर आता काही खेड्यामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी समजा पिडियाट्रिशियन नसेल, तर तिथं काय केलं पाहिजे? तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाने तिथे आपण आता ट्रेनिंग देतोय. म्हणजे जे MD लोक आहेत त्यांना देखील ट्रीट करा. MD केलेल्या लोकांना सगळं येत असतं, त्यांना आपण ट्रेनिंग देतो आहे. म्हणजे खेड्यापाड्यामध्ये देखील काही समजा उद्या आजार झाला तर त्यांना ट्रेन केलं जाईल. म्हणून ट्रेनिंग आहे. औषधं की उद्या आपला IV सारखं एखादं औषध लागेल तर त्याचा साठा करणं. त्याचबरोबर जे काही बाकीचे मेडिसिन्स आहेत, आपण नेहमी बघतो की रेमडेसिवीर मिळालं नाही, किंवा टोसिलिझुमॅब मिळालं नाही, किंवा आम्फोटेरेसिन बी मिळालं नाही, या सगळ्या गोष्टीचा साठा करणं आणि हे उपलब्ध करून देणं, या प्रकारच्या सगळ्या गोष्टी सरकारमार्फत केल्या जात आहेत. आणि आपल्याला सांगतो की आपलं हे द्रष्टे सरकार आहे, इतकं चांगलं सरकार की जिथे प्रत्येकाला लहानात लहान माणसाला औषध उपचार व्हावे, लहानात लहान माणसापर्यंत हे सगळे उपचार जावे. त्याचबरोबर फक्त मुंबईमध्ये सगळे एक्सपर्ट मिळून करू नये, तर ते गोंदियामध्ये, गडचिरोलीमध्ये आज जे उपचार आपण करतो, तर जे मुंबईत करतो तेच गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये होतात. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की हे आपण जे महाराष्ट्रात करतो आहे, इतकी मोठी लोकसंख्या असतानाही महाराष्ट्र जे आज मला असं वाटते की काम करतो आहे, या कामाला मी खरंच सॅल्यूट करतो. आणि सरकार काम करत असताना त्यांच्याबरोबर खाजगी सगळे दवाखाने त्यांना मदत करतायत, त्याचबरोबर खाजगी डॉक्टर्स मदत करतायत. आणि त्याचबरोबर आयुषचे सगळे डॉक्टर्स, म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर, होमिओपॅथिक डॉक्टर, युनानी डॉक्टर, हे सगळेजण जॉईन हँड करून, नर्सेस आहेत, पॅरामेडिक्स आहेत, त्याचबरोबर सगळे पोलीस आहेत, रेव्हेन्यूचे कर्मचारी आहेत, या सगळ्यांना एकत्र घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय या एवढ्या पॅन्डेमिकला खरंच तोंड देत आहेत आणि यशस्वीपणे देत आहेत. त्यामुळे त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि आपल्या महाराष्ट्रात जी सुविधा निर्माण केली आहे, ती सुविधा इतर कुठल्याही राज्यात असू शकत नाही. इतकी चांगली सुविधा आपण पाहिलं. लॅब 3 लॅब होत्या, आज आपल्याकडे 285 लॅब आहेत. आपण जवळपास रोज फक्त 600 टेस्ट करू शकत होतो, आज आपण 2.5 लाख टेस्ट आपण करतो आहे. आपण इम्युनायझेशन मध्ये पाहिलं की आपण आज जवळपास 6.5% वर लोकांना इम्युनायझेशन केलं आहे. सगळ्यात जास्त इम्युनायझेशन करणारं महाराष्ट्र हे स्टेट आहे. म्हणून आपण सगळ्याच ठिकाणी पुढे आहोत. आपण जर पाहिलं तर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे बेड्स आहेत. ऑक्सिजन आपला त्या काळामध्ये ऑक्सिजन कमी पडला, 1300 मेट्रिक टन ऑक्सिजन होत होता, तो आता आपण 1800 केला आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने आता आपण तो 2200 करत. प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हे ऑक्सिजन निर्माण करण्याचे युनिट बसवले जात आहेत. तर ही जी काही दृष्टीपणा आहे किंवा हे जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनाने मुख्यमंत्री महोदयांनी काम केल्यामुळं आम्हा सगळ्यांना जे गरज आहे ती सगळ्या प्रकारची सोय ही त्यांनी करून ठेवलेली आहे.
आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी घाबरण्याची गरज नाही, पण काळजी घेण्याची गरज आहे. आणि तुम्ही जर काळजी घेतली तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या वेव आपण एकदम अशा वेव उडून जातील. पण काय आहे, आपण ठरवलं पाहिजे. जर आपण सगळ्या भारतीयांनी ठरवलं की मास्क घालायचाच आहे, एवढी एकच गोष्ट ठरवली, आणि ती फार पुढे किती दिवस, पुढच्या 1 वर्षासाठी 15 महिने घातले ना, आता 12च महिने राहिले. आपण तेवढे दिवस मास्क घाला आणि त्याच्यानंतर हे आजार जो आहे तुम्हाला काही त्रास देणार नाही. सर, सगळ्यांच्याच मनात आणखीन एक प्रश्न आहे आणि आता टास्क फोर्सचा विषय निघालाय म्हणून मी तो विचारते. आपल्याला योगेश चव्हाण यांनी सुद्धा तो प्रश्न विचारलाय की पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतो का, तशी शक्यता आहे का? योगेश, तुम्हाला लॉकडाऊन नको असेल तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळेजण म्हणजे एकच करा, मास्क घाला. मास्क घातला तर लॉकडाऊन नाही, मास्क घातला नाही तर लॉकडाऊन लागणारच आहे. म्हणून लॉकडाऊन लावणं हे शासनाच्या हातात नाही आहे. लॉकडाऊन लावून न घेणं हे तुमच्या हातात आहे. कॅज्युअल ॲटिट्यूड बंद करा. जो कॅज्युअल ॲटिट्यूड बघा, तुम्ही बाहेर गेल्यानंतर सगळेजण असं खाली मास्क घालून फिरतात, इकडे करतात, इथून काढतात. तर हे सगळं जर बंद केलं आणि आपण मास्क घातला तर कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन लागणार नाही. पण मास्क घातला नाही तर आपण पाहिलं की 12 एप्रिलला आपल्याकडची संख्या जवळपास 6.5 लाखावर गेली होती लाईव्ह पेशंट. बेड कमी पडायची शक्यता होती, ऑक्सिजन कमी पडायची शक्यता होती. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय लॉकडाऊन लावण्याची त्यांची इच्छा नसतानाही आपली लोकांना हा आजार होऊ नये, लोक जगले पाहिजे, आणि म्हणून लोकांची काळजी घेण्यासाठी, लोकांना जीवनदान देण्यासाठी नाविलाजाने लॉकडाऊन लावला. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपला लॉकडाऊन नको आहे, हे मलाही माहिती आहे, आणि लॉकडाऊन लावायचा नाहीच आहे. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी फक्त मास्क घाला, बाकी काहीच करू नका. मास्क घाला. बाहेर गेल्यानंतर चहा पिताना मास्क काढू नका. चहा प्यायचाच आहे ना, तर एक जणांनी मास्क घाला, दुसऱ्याने चहा प्या. जेवण करायचे, एक जणांनी मास्क घाला, दुसऱ्याने जेवण करा. पण जर तुम्ही हे पाळलं की आपले जे दोघांनी मिळून एकत्र येऊन इन्फेक्शन जर स्प्रेड केलं नाही तर तुम्हाला कुठलाही म्हणजे लॉकडाऊन लागणार नाही. 3री लाट आली तरी कधी आली आणि कधी गेली हे कळणार नाही. पण बाबांनो, मास्क घालणं खूप महत्वाचं आहे, आणि डबल मास्क घाला. आणि तो दुसरी गोष्ट आहे, एकच मास्क सारखा ठेवू नका. जो मास्क आहे तो बदला, आणि तो बदलणं गरजेचं आहे. तो बदलला तर मग आपला काय होतं की बरेच दिवस आपण तो धुत नाही, रोज घालत राहतो, तर तो मास्क जो आहे तो आपलं इन्फेक्शन करतो. समजा पुन्हा वापरायचा आहे तर 5 दिवस घरी ठेवा, धुवा, 5 दिवसानंतर घाला, कारण त्याच्यावर असलं इन्फेक्शन आपल्या शरीरात जाऊ शकतं, कारण शेवटी तो एक्सपोज झालाय ना. आणि म्हणून तो त्याच दिवशी घालू नका, 5 दिवस ठेवा आणि पुन्हा घाला. वैशाली पोवळे पाटणकर यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय की टू व्हॉट एक्सटेंड आर चिल्ड्रन ॲट रिस्क टू दिस ऑप्थॅल्मिक इन्फेक्शन? कसं आहे की नेत्र जो आहे त्याच्या पाठीमागे आपण बघतो की सायनस आणि डोळा याचा खूप एकदम जवळून संबंध आहे. डोळ्याच्या पाठीमागे काय, सायनस. फंगस कुठं होतो, सायनसमध्ये. आणि म्हणून आपलं बाळ याला मातीत खेळू न देणे हे खूप महत्त्वाचं आहे. त्याला जर ताप आला तर ताबडतोब दाखवणे, आणि त्याला डोळे सुजले, काही गाल सुजला, दात दुखतोय तर आपण दाखवून घ्यावं. बाळांना हा आजार सरासरी होत नाही, पण निष्काळजीपणा आपण केला, किंवा बाळाला मधुमेह आहे, किंवा बाळाला काही आजार आहे, त्याला गोळ्या चालू आहेत, किंवा त्याला काही अलर्जिक आजार आहे, अशा वेळेस काही गोळ्या आपण देतोय, अशा वेळेस अशा बाळांना एक्सेप्शनल अतिशय कमी प्रमाणामध्ये हा आजार होतो. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात होत नाही. आजपर्यंत आपण पाहिलं की बाळांना खूप कमी म्हणजे आपण जर पाहिलं तर मे बी लेस दॅन 1% बाळांना आजार झाला आहे, आणि त्यामध्ये त्यांना काही सिरियस आजार होत नाही. पण आपण बाळाची काळजी घेतली पाहिजे, आणि बाळांना सरासरी स्वच्छता पाळायला सांगितली पाहिजे. सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात आहे की स्टॅटिस्टिक्सनुसार समजा आपण विचार केला तर या कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरियंट्समुळे आजारी पडलेले किंवा दगावलेले जे रुग्ण आहेत त्यांची संख्या किती आहे? करोनाच्या हे बघा, आपल्याकडे रोज संख्या येते. आपण रोज बघतोय की आपल्याकडे जवळपास 1,05,000 लोकांचे मृत्यू झाले आहेत, आणि आपल्याकडे 61 लाख लोकांना हा आजार झालेला आहे. तर याचा अर्थ काय होतो की 61 लाखामध्ये 1,05,000 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आणि मग आता यामध्ये कुठल्या वयात झाला, तर आता सेकंड वेव्हमध्ये आपण पाहिलं 20 ते 40 वर्षामध्ये जे लोक आहेत त्यांना झाला. हे कमावती माणसं आहेत. मग आता यांचे मृत्यू का झाले, त्याचं एकच कारण आहे की आपण अंगावर काढतो. म्हणजे ताप आला तर आपण ताबडतोब जात नाही, 6व्या-7व्या दिवशी जातो. तर हा जो आजार होता, तर हा आजार जेव्हा सेकंड टाईम होत होता तेव्हा फुफ्साला याचं इन्फेक्शन व्हायचं. आणि फुफ्साला इन्फेक्शन झाल्यामुळे तर तो आपले यंग लोकांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला. आणि म्हणून या आजाराचं कसं आहे, बाकीच्या आजारात काय होतं, ताप आला 1 महिना ताप राहिला तरी त्या आजारात मृत्यू होत नाही. हा आजार तसा नाही. या आजारामध्ये फुफ्साला इन्फेक्शन होत आहे किंवा आपल्या हृदयाला इन्फेक्शन होत आहे आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू होत आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, हा आजार झाल्यानंतर जर लवकर गेलो आपण आणि त्याला उपाय केला तर हे मृत्यू होत नाही. आणि त्यामुळे पर्सेंटेज वाईज आपण पाहिलं तर आज 1.99% इतके मृत्यू होत आहेत. त्यातली सिरियसनेस आपण पाहिला तर बघा, जवळपास 96% लोकांना हा आजार सौम्य स्वरूपाचा होताना दिसत आहे. पण 4% लोकांना हा आजार सिरियस प्रकारचा होत आहे. त्यांना मात्र आपला ICU मध्ये किंवा ऑक्सिजन लावावा लागतो. तर त्यामुळे आज आपल्याकडे हा आजार जसा माइल्ड होतो, त्या 4% लोकांनी जर जाऊन ताबडतोब दाखवलं तर मृत्यूची संख्या नक्कीच कमी होईल. मागच्या वेळेस आपण पाहिलं की पहिल्या याच्यामध्ये त्या लाटेमध्ये जवळपास 2.5% लोकांच्या पर्यंत मृत्यू झाले. सुरुवातीला जास्त झाले, पुन्हा हळूहळू कमी होत गेले. पण या लाटेमध्ये मात्र 1.99 पर्यंतच मृत्यू झाले. या लाटेत ते मृत्यूची संख्या जरी कमी असली तरी याच्यामध्ये जे तरुण लोक आहेत यांचा मृत्यू झाला, कमावते लोक आहेत त्यांचा मृत्यू झाला. आणि त्याचं कारण असं आहे की ते उशिरा आले. ते जर उशिरा आले नाहीत तर हा आजार होत नाही, त्यांना निश्चितच नीट करता येतं. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा की या आजारामध्ये आपलं पहिलं काम काय आहे, तर ताबडतोब जाऊन उपाय घेणे आणि टेस्ट करणे. आपल्याकडे काय झालंय, टेस्ट करत नाही आपण. का नाही करत, समजा टेस्ट केली की मला आयसोलेशनला जावं लागेल. पण टेस्ट केल्यानंतर आपलं स्वतःचा जीव वाचणार आहे, त्याचबरोबर आपल्या घरात जे 5 लोक आहेत त्यांना इन्फेक्शन होणार नाही आहे. आणि म्हणून आपला पुढच्या काळामध्ये जर खरेच ह्या लाटी थांबवायच्या असतील तर तुमच्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आता फॅमिली किट आलाय, आपल्या घरी फॅमिली किट घेऊन जा आणि आपल्या सगळ्यांचं टेस्ट करत राहा. आणि समजा ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ते रिपोर्ट करा. का, कारण तुम्हाला इन्फेक्शन जर असेल तर तुमच्यामुळे इतरांना होणार नाही. तुम्हाला कसं आयसोलेट करायचं ते असं नाही की तुम्ही दवाखान्यातच आले पाहिजे, तुम्हाला होम आयसोलेशन पण केलं जाईल. आणि म्हणून हे बघा, टेस्ट करणे आणि रिपोर्ट करणे हे तेवढंच महत्त्वाचं आहे. टेस्ट न करणे यामुळे जास्त इन्फेक्शन होतं. म्हणून सगळ्यांनी ही जी टेस्ट हेजिटन्सी आहे किंवा व्हॅक्सिन हेजिटन्सी आहे ते बंद करा. व्हॅक्सिन घ्या. व्हॅक्सिनबद्दल बऱ्याच अशा चुकीच्या गोष्टी आपण आज ऐकतो की व्हॅक्सिन घेतलं तर डेल्टा त्याच्यावर म्हणजे होत नाही किंवा डेल्टा प्लसमधून व्हॅक्सिन. अहो हे बघा, आपल्याकडे जे दोन्ही व्हॅक्सिन आहेत, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड, ह्या दोघांचाही या सगळ्या याच्यावर परिणाम होतो. आजार होत नाही असं नाही. कारण व्हॅक्सिन आपल्या शरीरात जेव्हा जातं तेव्हा न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी तयार करतं. म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी हे सैनिक असतात. या सैनिकाला शिक्षण द्यायचं काम, ट्रेनिंग करायचं काम हे अँटीबॉडी करत असते. आणि जेव्हा त्याला आपण मेमरी सेल म्हणतो, जसं आपण स्मॉल पॉक्स घेतो किंवा आपण पोलिओ घेतो, हे जन्मभर आपला राहतं, कारण तो मेमरी सेल आपल्या शरीरात जन्मभर राहतो. आणि म्हणून हे मेमरी सेल जो आहे तो शिकवत असतो काम. आणि म्हणून आपण व्हॅक्सिन घेतल्यानंतर आपला जो आजार होणार आहे तो सौम्य स्वरूपाचा होतो. आणि म्हणून मनातल्या शंका कुशंका काढून टाका आणि आपण जाऊन व्हॅक्सिन घेणं गरजेचं आहे. त्यात सगळ्या प्रकारचे व्हेरियंट. शेवटी व्हॅक्सिन काय आहे, हे प्रोटीन्स आहेत. आणि म्हणून त्यांनी स्वरूप बदलल्याने प्रोटीन नाही बदलत, आलं लक्षात. त्यामुळे ते सगळे प्रोटीन यात आहेत, त्यामुळे ते घेणं गरजेचं आहे. आपण आता आणखी बातम्या वाचतोय की काही 16% लोकांच्या मध्ये की हे याच्या अँटीबॉडी तयार होत नाहीत व्हॅक्सिन घेतलं तर. हे बघा, आपण जेव्हा व्हॅक्सिन देतो आहे तेव्हा आपण सांगितलं आहे की हे व्हॅक्सिन जे आहे, काही व्हॅक्सिन 90%, 92% इफेक्टिव्ह आहे, काय 98% इफेक्टिव्ह आहे. आणि म्हणून व्हॅक्सिन घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता हे काही जे शोध लागत आहेत, रिसर्च करतायत, हा आजार नवीन असल्यामुळं अशा प्रकारचे रिसर्च लागत आहेत, ते आपल्या मनावर बिंबवून घेऊ नका. जेव्हा आपलं सांगितलं जाईल की त्याचा काही फायदा नाही तेव्हा तसा विचार करा. पण आता आपलं व्हॅक्सिन घेणं गरजेचं आहे आणि मला असं वाटते ते घेतल्याने आपला आजार माइल्ड होईल.
सरांनी खूप छान आता सांगितलं या सगळ्या लसीकरणाच्या बाबतीतल्या अनेक ज्या आपल्या शंका कुशंका आहेत किंवा आपल्याला अनेक जे प्रश्न पडलेले असतात की लस घेतल्यामुळे काय होणार, तर त्याचं फार सुंदर उत्तर आता सरांनी दिलंय. त्याला जोडून मी फक्त एक पुढचा प्रश्न सरांना विचारणार आहे की सर, एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट वॅक्सिनेशन राईट नाव, न्यू व्हेरिएशन्स अँड डिसीजेस अँड व्हेरियंट्स, बट डू यू फील सर दॅट ॲज अ कम्युनिटी हेल्पिंग ईच अदर इज ऑल्सो इम्पॉर्टंट, कारण ते कदाचित या शंका कुशंकांवर मात करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल? Very true. Now, what Spra is asking me is we are discussing about the variant, we are discussing about mucormycosis, we are discussing about the immunization, and when we are discussing all about things, then everybody had got the different knowledge. So few people read, few people listen, and then what happens? Whenever we listen from someone, so what we listen, so then we change it. Gradually it gets some diffuse mechanism, and in that what is important is left behind and what is not important is discussed. And so what is happening now? There are so many speculations about the immunization. What are the speculation? कि वैक्सीन लेने के बाद you get the impotency. गलत है, ऐसा नहीं होता है ना? ये सब गलत चीजें हैं. कैसा होगा मुझे बताइए. हाउ दिस इज कंसर्न विद द इम्पोर्टेंसी. ये अपन दे रहे हैं आरएनए प्रोटीन. आरएनए प्रोटीन और अपने इसमें जो टेस्टोस्टेरोन या हार्मोन्स है उसका कोई संबंध नहीं है, बट वी आर डिस्कसिंग. तो अपने पास कैसा है, ये ज्ञान देने की बहुत ज्यादा अपने ये है. क्या ज्ञान देने का? जो आपने अरे ऐसा होता है, क्या होता है, कुछ नहीं, ज्ञान दिया. तो ये जो आपले आपण म्हणे अंधश्रद्धा फार आहेत आपल्याकडे. आणि म्हणून कसं आहे की मी जेव्हा डोळ्याचं सांगतो की डोळे दान करा, ते सांगतात की डोळे दान केले की पुनर्जन्म मिळत नाही. अहो बाबा, कुठला पुनर्जन्म? तो डोळा दुसऱ्याच्या शरीरात जाऊन काम करतोय, हा वैज्ञानिक पुनर्जन्म आहे ना. तर मग हे आपल्याकडे कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टीची समंग चर्चा होता दिसते. तर व्हॉट शी आस्क्ड मी, व्हॉट ॲज अ कम्युनिटी यू कॅन डू. येस, here what is required only the community can do. What they can do? They decide together that they are living in one society. Yes, as a community we will face the situation, not one person. And if as a community you are disciplined, what is the discipline? Small discipline. Test yourself, report it. One discipline. Second discipline, whenever you are there going out, use the mask. Don't remove the mask, because once you go out you will bring the infection in the house and all are infected. So if you love your people, your father, mother, wife, kids, then when you are coming home, don't bring the infection home. And when you can bring the infection here home, when you remove the mask. If you will not remove the mask, you are preventing yourself and you are leaving your parents and your people at house. So that is very important. So if you, whenever you are going out, I think as a total society, community, you should we should work together. And you see, whenever we discuss in the, you can say retired people, old age or society, whenever we discuss, we should be in the discipline and you should impose the discipline in the society. And everybody, I think everybody should be honorable मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय, मी जबाबदार म्हणजे काय, प्रत्येक माणसाने जबाबदारी घेतली तरच आपण या आजारावर उपाय करू शकतो, त्यावर आपण त्याला तोंड करू शकतो. म्हणून कसं आहे की मी जबाबदार एवढी एक गोष्ट आपण जर केली तर मला असं वाटतं की या जबाबदारीने आपण हा जो आज आपल्याकडे जो संसर्ग व्हायला तो नक्की टाळू शकतो. फक्त कंटाळा करू नका. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की 15 महिन्यात सगळेच कंटाळणार आहेत, पण बाबांनो हा आजार नवीन आहे आणि म्हणून याला जर खरंच फेस करायचा असेल तर मास्क घाला. तो फेस करू शकतो आपण आणि म्हणून कम्युनिटी म्हणून सगळ्यांनी मिळून हे काम केलं तर ते सोपं जाईल. सरांनी अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा आता बोलताना मांडला, जो मी पुन्हा एकदा स्ट्रेस करणार आहे की कुठल्याही पद्धतीच्या अफवांवरती, अंधश्रद्धांवरती, सवंग चर्चेवरती
प्लीज 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 विश्वास ठेवू नका. आपल्या मनातल्या शंका ज्या काही या कोविड रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टींबद्दलच्या चर्चा असतील त्या आपण चुकीच्या पद्धतीने ती माहिती मिळवत नाहीये ना ह्याचा प्लीज विचार करा आणि आपल्या शंका कृपया कृपया त्यातल्या तज्ज्ञ व्यक्तींकडूनच त्यांचं निरसन करून घ्या. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे. आणि पुन्हा एकदा जसं मी प्रत्येक सत्रात आतापर्यंत म्हणत आली की नागरिक म्हणून जसं आपण तक्रार करण्याचा अधिकार आपल्याकडे बाळगतो त्याच पद्धतीने नागरिक म्हणून आत्ताच्या काळामध्ये आपलं जे कर्तव्य आहे शासनाला सपोर्ट करण्याचं, मास्क घालून असेल, सॅनिटायझेशन ठेवून असेल आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून असेल, हे सगळं आपण करत राहूया. या चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यावरती आपण येऊन पोहोचलोय. एक शेवटचा प्रश्न सर मी तुम्हाला विचारणार आहे की तुमच्या मते तुम्हाला काय वाटतंय हे सगळं कधी संपेल आणि पुन्हा एकदा आपल्या न्यू नॉर्मलकडे नाही पण जुन्या नॉर्मलकडे आपण परत कधी जाऊ शकू? हा बघा, आपल्याकडे मध्ये HIV चा आजार आला, 25 वर्ष झाला तो आपल्याकडे आहे, आपण त्याच्यावर जगायला शिकलो. आपल्याकडे H1N1 नावाचा व्हायरस मध्ये आला, आपण त्याच्यावर जगायला शिकलो. हा व्हायरस सुरुवातीला आल्यानंतर याची जी इन्फेक्टिव्हिटी आहे ही जास्त आहे आणि म्हणून ही इन्फेक्टिव्हिटी 10% जी आहे ती कमी करायची असेल तर वेळ जावा लागतो. आणि म्हणून आपण पाहिलं आहे की अशा RNA व्हायरसमध्ये एकानंतर एक वेव्ह येत असतात. मग किती येतील तर सरासरी पहिली आणि दुसरी वेव्ह वगळली तर तिसऱ्या वेव्हपासून त्या माइल्ड असतात आणि चौथ्या वेव्हनंतर आपण सरासरी नॉर्मल जीवन जगू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या वर्षीच्या मार्च नंतर ते एप्रिल नंतर आपल्याला आयुष्य जगता येईल. पुढच्या जूनला म्हणजे पुढच्या जुलैमध्ये तुम्हाला मास्क नसतील एवढं तुम्हाला नक्की सांगतो. पण तोपर्यंत आपण सगळ्यांनी मास्क घालाव्या. जर आपण मास्क घातल्या नाहीत तर मग पुढे आपला किती वर्ष घालावे लागतील हे सांगता येत नाही. जर तुम्हाला 1 वर्षभरातच मास्क बंद करायचे असतील आता घाला आणि तुम्हाला कायमचे घालायचे असतील तर आता घालू नका. मग तुम्हाला नेहमीच घालावं लागतं आहे का नाही. आणि म्हणून मी एक्सपर्ट म्हणून तुम्हाला सांगतो की पुढच्या जून नंतर मास्क लागणार नाही तुम्ही आता घातल्या तर. जर आता नाही घातल्या तर मग तुम्हाला कायमस्वरूपी घालाव्या लागतील. मग आजार जाणारच नाही. मग वेव 1 असे येत राहतील. त्या थांबवणं तुमच्या हातात आहे, तुम्ही ठरवायचं. मला असं वाटतं की तुम्ही नक्की ठरवाल आणि मला तुमच्यावर विश्वास आहे की एकदा तुम्ही ठरवलं सगळ्यांनी की आपला मास्क घालायच्यात नक्की घालाल आणि या आजाराला सामूहिकपणे समोर जाल आणि याला पडतवून लावाल. सर इतक्या सुंदर पद्धतीने सगळ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिलीत आणि इतक्या आत्ताच्या बिझी शेड्यूलमधनं आमच्यासाठी तुम्ही हा वेळ काढलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आज पुन्हा एकदा सगळ्या लोकांना एक नवी आशा नक्की वाटली असेल कारण तुम्ही म्हणालात तसं जर आत्ता काळजी घेतली तर निश्चितपणे पुढच्या जुलैपर्यंत का होईना पण आपण आपल्या जुन्या पद्धतीच्या एका मोकळ्या आयुष्याकडे वाटचाल करू शकू. पण त्यासाठी आत्ता काळजी घेणं ही मस्ट आहे. सो प्लीज नेहमी सांगते तसं आजही सांगते प्लीज 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 मास्क लावा, सतत हात धुत राहा आणि आपली आणि आपल्या घरच्यांची मनापासून काळजी घ्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 11 वाजता इन्फोडोसच्या पुढच्या सत्रात. तोपर्यंत नमस्कार.